नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत किड्स टिफिन रेसिपी नंबर 5। आजच्या आपल्या रेसिपीचा मेनू आहे तो म्हणजे हे पिंक डोसा बाईट्स। अगदी हेल्दी तसेच छान असे आतमधून फीलिंग भरलेले असे हे बीटरूट घालून बनवलेले डोसा बाईट्स टेस्टला सुद्धा अगदी छान लागतात आणि अगदी झटपट तयार होतात। चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया। तर हा पिंक डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी जे फिलिंग आपल्याला करायचं आहे त्यासाठी मी इथे काही पनीर किसून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे मी इथे एक गाजर सुद्धा घेतलेला आहे किसून, व अगदी बारीक अशी चिरून ढोबळी मिरची व हे काही श्रेडेड मोझरेला चीज मी इथे घेतलेला आहे। सोबतच यावर स्प्रिंकल करण्यासाठी मी घेणार आहे थोडीशी काळी मिरी, व त्याचप्रमाणे जर तुम्ही यामध्ये काही सीझनिंग तुम्हाला घालायचे असतील जे म्हणजेच पिझ्झा सीझनिंग किंवा अगदी गार्लिक मसाला सुद्धा स्प्रिंकल केला तरीही चालेल। आता बॅटर बनवण्यासाठी मी इथे घेणार आहे 1 वाटी रवा। तर हा आपण जो रेग्युलर उपमा किंवा शिरा बनवण्यासाठी रवा वापरतो तोच रवा आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे व याच वाटीने मोजून 1 वाटी मी इथे बेसन घेणार आहे। तर सेम क्वांटिटीमध्ये आपल्याला बेसन आणि रवा घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे आता आपण यात घालूया चवीनुसार मीठ आणि अगदी अर्ध एवढं बीटरूट मी इथे ॲड करणार आहे, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ते छान असं पिंक रंगाचं तयार होईल। यातच आपल्याला घालायचं आहे अगदी 1 टेबलस्पून एवढं दही, व त्यानंतर आपण हे जे सगळं मिश्रण आहे हे असंच कोरडं मिक्सरला एकदा फिरवून घेऊया, जेणेकरून हे जे बीटरूट आहे ते व्यवस्थित या मिश्रणामध्ये बारीक होईल। ते पहा अशा पद्धतीने हे छान बारीक झालेलं आहे। आता ज्या वाटीने आपण बेसन आणि रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला मोजून यात पाणी घालायचं आहे। तर 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसनासाठी मी साधारण त्याच वाटीने मोजून 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। पुन्हा एकदा मी ह्याला मिक्सरला छान फिरवून घेते व तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख रंगाचं असं हे पिंक आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता हे बॅटर आपलं अगदी रेडी आहे। यात आपण घालूया 1 टीस्पून एवढा हा फ्रूट सॉल्ट म्हणजेच फ्लेवरलेस जो इनो येतो तो, आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता आपलं बॅटर सुद्धा इथे रेडी आहे आणि फिलिंगसाठी आपण काही ज्या भाज्या कापून ठेवल्या होत्या त्या सुद्धा रेडी आहेत। आता छान असा तवा गरम झाल्यावरती पळीने हे बॅटर छान पॅनमध्ये सोडून व्यवस्थित आपण फिरवून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये जो फ्रूट सॉल्ट वापरलेला आहे त्यामुळे छान अशी जाळी याला लगेच पडते। यावरती हे किसून घेतलेलं पनीर मी थोडंसं पेरून घेते, त्यासोबतच हे किसून घेतलेलं गाजर आणि बारीक अशी चिरून घेतलेली जी ढोबळी मिरची आहे ती सुद्धा आपल्याला यावरती छान अशी पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण यावरती अगदी थोडंसं तेल स्प्रिंकल केलेलं आहे। त्याचप्रमाणे आपण यामध्ये घालूया मोझरेला चीज। हे सगळं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। आता अगदी चिमूटभर एवढी काळी मिरी पावडर मी यावरती स्प्रिंकल करून घेते। त्यासोबतच माझ्याकडे इथे आहे गार्लिक मसाला, तर मी आज इथे ऑरेगनो ॲड करत नाही आहे, तर थोडासा गार्लिक मसालाच मी यामध्ये स्प्रिंकल करून घेतलेला आहे। इथे तुम्ही ऑरेगनो किंवा चिली फ्लेक्स सुद्धा स्प्रिंकल करू शकता, तुम्हाला आवडतो त्या फ्लेवरमध्ये। तुम्ही पाहाल अगदीच 2 मिनिटांमध्ये आपला जो डोसा आहे तो छान असा खालून क्रिस्पी झालेला आहे। तर आता मी हा अशा पद्धतीने जाळीवरती काढून घेते, म्हणजे हा सॉगी होणार नाही, व हा थंड झाला की मी याचा छान असा रोल बनवून घेणार आहे। तर अजून एक डोसा आपण बनवून घेऊया। पुन्हा एकदा गरम पॅनमध्ये पळीभर एवढं बॅटर मी सोडलेलं आहे व व्यवस्थित असं फिरवून आपला इथे डोसा रेडी झालेला आहे। आणि आपण ह्यामध्ये आता फिलिंगसाठी थोडंसं पनीर किसून घातलेलं आहे। त्याचप्रमाणे ही काही बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची व किसून घेतलेलं गाजर आणि मोझरेला चीज आपण यावरती स्प्रिंकल करणार आहोत। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्वीट कॉर्न किंवा इतर काही भाज्या तुमच्या मुलांना जर आवडत नसतील तर त्यासुद्धा इथे ॲड करू शकता, म्हणजे त्यासुद्धा खाल्ल्या जातील। आता पुन्हा एकदा यावरती छान अशी काळी मिरी पावडर आणि गार्लिक मसाला स्प्रिंकल करून मी हा डोसा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे। आणि हा तव्यावरती सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने अगदी सहज रोल करू शकता, व रोल केल्यानंतर हा अख्खा रोल सुद्धा तुम्ही डब्यात देऊ शकता, किंवा मुलांना खायला सोपं पडावं म्हणून ह्याला चाकूने कापून ह्याचे छान असे पीस मी बनवून घेतलेले आहेत, म्हणजेच छान असा प्रत्येक बाईट मुलांना इझिली उचलून खाता येईल। तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा माझा डब्बा इथे भरून झालेला आहे। आपण जे हे पिंक डोसा बनवले होते ते छान असे मी चाकूने कापून याचे पीस करून ते डब्यामध्ये पॅक केलेले आहेत। सोबत मी दिलेला आहे 1 चोकोपाय। तर अशा पद्धतीने आपले हे पिंक डोसा बाईट्स तयार झालेले आहेत। अगदी हेल्दी आणि अगदी झटपट असे तयार होणारे हे पिंक डोसा बाईट्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा।
अगदी झटपट ही रेसिपी तयार होते। त्याचप्रमाणे आपल्याला हवे असलेल्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये ॲड करू शकता आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने डब्बा फस्त करतील। त्याचप्रमाणे इथे जिथे मी बीटरूट वापरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही ब्लांच केलेला पालक जर वापरला तर अशाच पद्धतीने तुम्ही हे ग्रीन डोसा बाईट्ससुद्धा इथे तयार करू शकता। चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी लवकर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत।